अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं सहवास स्वामींचा या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत. आता आपण पाहणार आहोत 10 एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. त्यानिमित्ताने एक दिवसीय सेवा कशी करायची ते आपण पाहणार आहोत. कोणी 21 दिवसाची सेवा करत आहे तर कोणी 11 दिवसाची सेवा करत आहे. तर आपल्याला माहीतच आहे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अतिशय पवित्र ग्रंथ आहे आणि हा जर ग्रंथ आपण पठन केला तर आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या नक्की पूर्ण होतात. येत्या 10 एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे एक दिवसीय पारायण करायचं आहे. ज्यांना कोणतीच सेवा करणं शक्य झाले नाही त्यांनी एक दिवसीय पारायण जरूर करू शकता आणि ज्यांनी सेवा केल्या असतील तर त्यांनी देखील एक दिवसीय श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे असते. मग हे पारायण केल्याने काय होईल, तसंच हे पारायण कसे करायचे, नियम कोणते पाळायचे याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींच्या नित्यसेवेतील एक अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीलांपैकी काही लीलांचा समावेश आहे. भरपूर सेवेकरी हे श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय नित्यसेवेत पठण करत असतात. पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी असतो, दुसरा अध्याय हा वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय हा आपल्या भविष्यकाळासाठी असतो. आपले संपूर्ण आयुष्य सुखमय होण्यासाठी हे अध्याय वाचून आपण स्वामींना शरण जाऊ शकतो. तर आपल्याला हे पारायण कसे करायचे आहे, आपण 10 एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला एक दिवसीय पारायण करायचे आहे. या दिवशी तुम्ही लवकर उठायचं आहे. सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठले तरी चालेल, पण ब्रह्ममुहूर्तावर जर सेवा करत असलो तर ती सेवा खूप फलदायी असते. त्यामुळे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरच तुम्ही उठा. या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. लवकर उठायचे, सर्वप्रथम आंघोळ करायची, पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं. आपल्याला प्रथम स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे. प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे, नंतर पंचामृताने करायचा आहे. तर पंचामृतामध्ये बघा दूध, दही, मध, साखर, तूप याने करायचं आहे. नंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे. नंतर आपण एक चौरंग किंवा पाट मांडायचा आहे, त्यावर लाल वस्त्र टाकून घ्यायचं आहे. पहिल्यांदा गणपती बाप्पाची मूर्तीची पूजा करायची आहे आणि मूर्ती नसेल तर सुपारी ठेवली तरी चालेल. तांदळाची अशी रास करायची, त्याच्यावर गणपतीची मूर्ती ठेवा किंवा मग सुपारी ठेवा. नंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो, मूर्ती असेल तर अभिषेक करून घेणार आहोत आणि फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना हिना अत्तर लावायचं आहे, नंतर अष्टगंध लावायचा आहे, नंतर चंदन लावायचं आहे. हे त्यांना खूप प्रिय आहे. त्यांना नवीन वस्त्र परिधान करायचं आहे, कारण की आपली जशी दिवाळी असते तसाच हा आपल्यासाठी देखील एक सण आहे आणि आपल्या महाराजांसाठी देखील आहे. नंतर आपण महाराजांना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे. आता बघा, महाराजांना सोनचाफा फार प्रिय आहे, तर सोनचाफा असेल तर आवर्जून अर्पण करावा. तसेच महाराजांना नैवेद्यात पुरणपोळी आवडते, बेसन लाडू आवडतात, खीर चपाती, असं कुठलाही नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता. नंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ घ्यायचा आहे. नंतर एक नारळ आणि खडीसाखर घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही केंद्रात जाल तेव्हा ते तिथे घेऊन जायचं. खडीसाखर आणि नारळ तिथं ठेवून यायचं. स्वामींना सांगायचं की आपण असं एक दिवशी जे पारायण करतोय ते निर्विघ्नपणे पार पडू द्या. आपली मनातली इच्छा बोलायची आहे. नंतर तुम्ही संकल्प करू शकता. सगळी पूजा मांडून झाली की संकल्प करायचा. आता संकल्प कसा करायचा बघा, हातात असे पूर्ण तांदूळ घ्यायचे आहेत. आपल्या उजव्या हातात असे तुकडा वगैरे नाही, पूर्ण अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर हळदी कुंकू फूल आणि पाणी घ्यायचं आहे असं. आणि पहिल्यांदा आचमन करायचं आहे आणि नंतर आपलं स्वतःचं नाव घ्यायचं, गोत्र सांगायचं. गोत्र जर माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणा आणि तुमची जी काही इच्छा असेल ती बोला. मी यासाठी करत आहे असं बोलून ते खाली तामण आहे त्यात ते पाणी सोडून द्यायचं आणि ते पाणी तुळशीला वगैरे घालायचं नाही, कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकता. तर असा हा संकल्प करायचा आहे. तर संकल्प झाला की मग तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या 11 माळी जप करायचा आहे. नंतर त्यांचा 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि मग नंतर 1 ते 21 अध्याय श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत. शक्यतो या सेवा सकाळीच करायच्या आहेत. दुपारी 12 ते 1 या वेळेत करायच्या नाही, कारण ही जी 12 ते 1 जी वेळ आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे या वेळेत आपण श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे पठण करायचं नाही. आता तुम्ही बघा, हे एक मांडी पारायणसुद्धा करू शकता. एक मांडी पारायण म्हणजे काय, तर आपण जी मांडी घालून बसतोय अशी बघा, जी घालून बसतोय ना, तर तशीच मांडी आपल्याला पूर्ण पारायण होतपर्यंत राहू द्यायची आहे. ज्यांना हे पारायण एकाच वेळी करणे शक्य असेल तर त्यांनी आवर्जून करा. नसेल तर मग तुम्ही हे करू शकता, नाही कसं, तुमच्या 11 माळी मंत्र जप झाले, तारक मंत्र झाला, ते नंतर उठून 1 ते 21 अध्याय करू शकता. नंतर आपल्याला हे सगळं झाल्यावर स्वामी समर्थ महाराजांची आरती घ्यायची आहे आणि आरतीला आपल्या घरात ते सगळे उपस्थित पाहिजे. नंतर महाराजांना प्रसाद ठेवायचा असतो आणि सगळ्यांना आपण प्रसाद द्यायचा आहे. तसेच केंद्रामध्ये काहीतरी अन्नदान करायचं आहे. तुम्ही केळी जरी अन्नदान केलं तरी चालेल, किंवा तुमची इच्छा असेल ते तुम्ही एक अन्नदान करू शकता. तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.